अच्छा, लोगों का प्रतिसाद बहुत अच्छा मिल रहा है, लोग जुड़ रहे हैं, लोग खुद आ रहे हैं और लोग परिवर्तन चाहते हैं, लोग बोल रहे हैं। माइनॉरिटी का सपोर्ट अच्छा है, देश के लिए बहुत अहम इलेक्शन है। आज वार्ड क्रमांक 143 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अनिल देसाई साहेब हे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद पाहता 4 तारखेला काय निकाल लागणार आहे आज ठरलेला आहे। लोकांचा पाठिंबा पूर्णपणे अनिल देसाई साहेबांच्या पाठी आहे, महाविकास आघाडीच्या पाठी आहे आणि उद्धव साहेबांच्या मागे पूर्ण जनता ठामपणे उभे आहे आणि येणाऱ्या 4 तारखेला विजय हा आपलाच होणार आहे, आत्ताच निश्चित झालेला आहे। लोग बुला कर हमको बोल रहे हैं कि हम आपके साथ में खड़े हैं। यहाँ पे घर घर से लोग बुला रहे हैं, खुद मीटिंग कर रहे हैं, हमको बुला रहे हैं कि हम आपके साथ में खड़े हैं। कुछ भी करके अभी महाराष्ट्र में उद्धव साहब आने ही चाहिए और देश में इंडिया आघाड़ी ही आनी चाहिए। जिस तरह से देश का वातावरण है, लोगों को सुकून चाहिए और सुकून के लिए महाविकास आघाड़ी और इंडिया आघाड़ी चाहिए। इसके लिए लोग अपने पीछे ठाम खड़े हुए हैं। आप को लेकर के इस एरिया में आज आपल्या वार्ड क्रमांक 143च्या वतीने या ठिकाणी माननीय अनिल देसाई साहेब यांची रॅली आहे। या ठिकाणी सर्व तरातून सर्व पक्षाचे इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे आहेत आणि सर्वसामान्य जी जनता आहे या जनतेला या जनता महागाईने त्रस्तलेली झालेली आहे। म्हणून या मोदी सरकारला हटवण्यासाठी सर्वजण एक दिलाने आणि एक मनाने सगळे कामाला लागलेले आहेत। त्याचा रिझल्ट आपल्याला येत्या 4 तारखेला माहिती पडेल आणि अनिल देसाई साहेब हे नक्कीच या मतदारसंघातून विजय होतील। जनता का क्या रुझान देखा जा रहा है? जनता आज जी महागाई वाढलेली आहे, गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल आणि यांचं जे धोरण आहे की ज्या इथले स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही, उद्योगधंदे बाहेर न्यायला लागलेले आहेत, याच्यावरून जनता फार नाराज आहे। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्र नगरमध्ये अनिल देसाई साहेबांचा तर आज दौरा आहे। या निमित्तानं सांगायचं विशेष म्हणजे या नगरातील गेली 10 वर्ष या गद्दाराने आमच्या सर्व नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसून प्रत्येकाला आश्वासन दिले की तुला अमुक देतो, तुला तमुक देतो, अशा आश्वासनाच्या बळी पडून ही जनता इथं त्रस्त आहे। व मेट्रो प्रोजेक्टमध्ये इथले स्थानिकांना कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय न देता बाहेरचे एरियातील लोक आणून त्यांना दादागिरी करून त्यांना नोकऱ्या सर्व्हिस दिले, परंतु इथल्या स्थानिक लोकांना चान्स दिला नाही। व या लोकांनी स्वतःहून आता लोकसभेचे निवडणूक हातात घेतलेली आहे व लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या परीने लोक आता या अनिल देसाई साहेबांच्या पाठीशी उभे आहेत। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्व जनतेने जाहीर केले की आम्ही संविधान वाचवणार व या गद्दारांना तडीपार करणार असा निर्णय या महाराष्ट्र नगरमधील जनतेने घेतलेला आहे। तर येणाऱ्या 20 तारखेला मतदानाच्या स्वरूपात आम्ही सर्वजण आमचा हे आक्रोश आहे हा आम्ही दाखवून देऊ व अनिल देसाई साहेब यांना मशाल चिन्हावरती निवडून आणू एवढीच ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई साहेब यांच्या प्रचारार्थ इंडिया महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी, RPI दीपक भाऊंची पार्टी, मनोजभाई संसारे यांची RPI, सर्व शिवशक्ती भीमशक्तीची ताकद या ठिकाणी एकवटली आहे आणि या ताकदीनेच हे निश्चित झालेलं आहे की या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघात अनिल देसाई यांचा विजय निश्चित आहे। सध्या आपल्या देशातलं भाजपाचं सरकार आल्यापासून हे गलिच्छ राजकारण चालू झालेलं आहे। ED, CBI सरकारी यंत्रणा याचा दबाव वापरून सर्व पक्षातील लोकांवर ईडीची धाक दाखवून आपल्या पक्षात पक्ष फोडणे, पक्षात घेणे, घराघरात भांडणं लावणे, जाती तेढ निर्माण करणे, धर्मामध्ये वाद निर्माण करणे। ज्या दिवसापासून BJP सरकार ही सत्तेवर आल्यापासून महागाई, बेरोजगारी, 15-15 लाख लोकांच्या खात्यामध्ये येणार होते, हे खोटे आश्वासनं देऊन
फक्त देशाचा सत्यानाश करण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे। या आणि दुसरी गोष्ट SC ST OBC यांचं आरक्षण रद्द करणार स्वतः अमित शाह हे स्वतः सांगतात। तसेच आता सध्या पूर्व त्यांचे खासदार आनंद हेगडे हे बोलतात आमचे 400 पार झाल्यानंतर आम्ही संविधान बदलणार आहोत। अक्षरशः संविधान बदलण्याची भाषा करतात। असल्या पक्षाशी कोण जाणार? आम्ही सर्वांनी, सर्व घटक पक्षांनी, मित्र पक्षांनी असा निर्णय घेतला। हा देशाचा संविधान बदलण्याची भाषा करणारे लोक आहेत, हे भाजपाची लोक भाषा करतात। यांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे। एक तर यांनी या देशामध्ये द्वेष निर्माण केले आहेत, महागाई यांच्यामुळे वाढलेली आहे, महिलांवर अत्याचार अन्याय होत आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, डिझेलचे भाव 2014 मध्ये 70 रुपये होते, आता 120-110 पर्यंत गेलेले आहे। महागाईचा भडका वाढत आहे। गॅसचे सिलेंडरचे भाव 300 होते, आता 1100 झालेले आहेत। परिस्थिती एकदम यांच्या विरोधात आहे। सर्वसामान्य माणूस यांना, सर्वसामान्य माणसाच्या मनात यांच्याबद्दल नाराजी आहे आणि संविधान बदलण्याची भाषा करतात। म्हणून आम्ही सर्व भीम अनुयायी, आंबेडकरवादी, इतर सर्व घटक पक्ष आम्ही असा निर्णय घेतला, यावर्षी ह्या इलेक्शनला आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे इंडिया महाविकास आघाडी यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आणि यांचे ज्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी तुतारीचं निशाण असेल, पंजाचं निशाण असेल, मशालीचं निशाण असेल, अनेक कोणतेही निशाण असेल महाविकास आघाडीचं, त्याला निवडून आम्ही प्रत्येक राज्यातनं देणार आहे, असे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकळजे साहेब यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिलेला आहे। हम लोग ने, सब लोग ने मिलके ये मशाल हाथ में लिया है, महाविकास आघाड़ी का ये निशानी मशाल हम लोग मिलके ये चुन के लाएंगे और बहुमत से हमारे जो उम्मीदवार है अनिल देसाई साहब वो विजयी होंगे। हम लोग को भरोसा है कि हमारी जनता हमारे साथ में है। भरोसा नहीं, विश्वास है। ये महंगाई है, ये बीजेपी सरकार को जिस तरह से ये राजनीति की है उसको हम लोग को गिराना है और हम लोग को हमारे उम्मीदवार को ज़्यादा मत से हम लोग चुन के लाएंगे, जरूर लाएंगे। सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज आम्हाला चांगल्या मुहूर्ताला आमची रॅली निघाली आहे। चांगल्या मुहूर्तावरती आमची रॅली निघाली आणि 100% विजय आमचाच आहे, त्याबद्दल नो डाऊट। एक नंबरचा बटन आहे आमच्या साहेबांचा, अनिल देसाई साहेबांचा, आणि मशालीचाच विजय होणार आहे आणि त्यांच्यासोबत सगळी नारी शक्ती आहे आणि आम्हाला जरा पण डाऊट नाही, आमचा 100% आमचा विजय होणार आहे। आणि आज अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।